भाजपचे आमदार आता एकमेकांना भिडतायत असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। 3 महिन्यात ही स्थिती 4 वर्षात काय होईल असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। सुरेश धस यांना भाजपच्या कोणत्या नेत्यानं बळ दिलं असंही रोहित पवार यांनी म्हटलं। तर सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये जुंपल्याच्या नंतर आता आमदार रोहित पवार यांनी सुद्धा यावरती आता टीका केलेली आहे। भाजपचे आमदार एकमेकांना भिडतायत असं रोहित पवार यांनी म्हटलं। बीजेपीचाच एक मोठा नेता जो आज या सरकारमध्ये मोठ्या पदावर आहे, त्यांनीच धसांना तिथं ताकद मुंडेंच्या विरोधात दिली होती का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। आता पंकजाताईंना काय म्हणायचंय हे सांगता येत नाही। आतापर्यंत शिंदे साहेबांचे लोक हे बीजेपी बरोबर भिडत होते, अजितदादांची लोक हे बीजेपी बरोबर नाही शिंदेच्या आमदारांबरोबर भिडत होते। आता बीजेपी मध्येच आमदार एकामेकाच्या विरोधात भिडायला लागलेले आहे। म्हणजे 3 महिन्यामध्ये ही परिस्थिती असेल तर वर्षात काय होईल, 2 वर्षानंतर काय होईल आणि 4 वर्षानंतर तर या सरकारमध्ये काय होणार आहे मला माहित नाही। फक्त कृपा करून नाहीतर आपण अशी कुठेतरी अपेक्षा ठेवूया, एकामेकाचे कपडे मात्र हे आमदार त्या ठिकाणी फाडणार नाही एवढी आपण अपेक्षा त्या ठिकाणी